सर्वांना श्री स्वामी समर्थ। बघा ताईंनो, उसवलेल्या कपड्यांवर 2 टाके घालून पटकन जोडून घेता येतं। नाती जर फाटली तर ते टाके घालून शिवता येत नाही। त्यासाठी नाती विस्कटण्याआधी विश्वासाच्या धाग्यांनी मजबूत करावी लागतात। कोणतंही नातं असो ते अगदी नाजूक असतं। नाजूकपणे हाताळलं तरच ते कायम टिकतं। त्यामुळे बघा ताईंनो, राग, रुसवे, फुगवे जे काही तुमच्या मनात आहे ते मनातच ठेवा। समोरच्याला ते बोलून दाखवू नका। त्यामुळे काय होणार तर नातं तुटणार आणि ही नाती तुटली तर परत जोडत नाही। चला तर मग आज आपण साधा, सोपा, मस्त आणि चटकदार खायला असा खूप छान मसाले भाताची रेसिपी पाहणार आहोत। रंग त्याचा पिवळा, चव त्याची न्यारी, मसाल्यांचा सुगंध जिभेवरती स्वारी, मऊ लुसलुशीत भात, भाज्यांची साथ, मसाले भात म्हणजे सुखाचा आहे थाट, सुखाचा आहे थाट। बघा, आता सगळ्यांसाठीच आपण 2 शब्द असे छान छान बोलतो। मग आज असंच मनात आलं, चला तर मग मसाले भाताबद्दल पण थोडीशी आपण 4 ओळी बोलूया म्हणून ही छानशी छोटीशी 4 ओळी मी तुमच्यासोबत शेअर केली। तर बघा ताईंनो, आता ही कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरे, कांदा, टोमॅटो, त्यानंतर हिरवे वाटाणे, त्याचबरोबर सगळे अगदी जगभराचे मसाले याच्यामध्ये घालून घेतले। मस्त असं परतवून घेऊन थोडंसं पाणी टाकलं म्हणजे कच्चे मसाले असतात ते चांगले भाजले जातात। आणि वरून असा सुवासिक सुंदर असा इंद्रायणी तांदूळ घातलेला आहे आणि त्या तांदळाला पुरेल एवढं पाणी घालून गर 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 असं हलवून घेतलं। सगळे मसाले, पाणी, मीठ सर्व एकत्र करून घेतलं आणि वरून साजूक तुपाची छान अशी धार सोडलेली आहे आणि तयार झाला आता आपला मसाले भात। आता कुकरनी 2 शिट्ट्या मारल्या की आपला मसाले भात तयार, मस्त चमचमीत असा। मग तुम्ही पापड, लोणचं, काकडी याच्याबरोबर छान असा हा मसाले भात खाऊ शकता। तर बघा ताईंनो, कसा वाटला मग हा मसाले भात? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असे छान छान गप्पा मारण्यासाठी रोज चॅनलवर यायला विसरू नका बरं का। चला तर मग, येत आहे ना मसाले भात खायला? मी वाट बघतीये। चला, आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत आणि छानशा रेसिपीसोबत पुन्हा नव्याने भेटूया आणि छान छान अशा पुन्हा गप्पा मारूया। चला तर मग सर्वांना बाय बाय। आणि हो, विसरू नका कमेंट करा नक्की।